क्रमांक 22 मधून आमचे चारही उमेदवार अभिजित देसाई असतील, विशाल ससाने असतील, आमच्या पोसमताई असतील आणि अक्षताताई असतील, हे चारही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज फोडलाय आणि हाच प्रचार दणदणीत पद्धतीने आज शिवसैनिक असतील, महाराष्ट्र सैनिक असतील यांनी सुरू केलेला आहे. मला वाटतं या चारही उमेदवारांनी प्रचंड काम मध्ये कोविड असेल किंवा इतर सगळ्या क्षेत्रात असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या क्षेत्रात केलेलं आहे आणि नक्की हा शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला आहे जुईनगर आणि सानपाडा. हे चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होते. मी बोलल्याप्रमाणे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे काय फक्त निवडणुकीपर्यंत काम करत नाही. गेले 7 वर्ष आम्ही सतत काम करतोय वॉर्डामध्ये. कोविडचा काळ आला, त्या कोविडच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असेल, हा घराघरांत पोचलेला होता. त्या काळात जे आत्ताचे माजी नगरसेवक आहेत, ते आम्ही ज्या भाज्या घेऊन यायचो त्या भाज्याच्या गाड्यातून ते पळून जायचे, पण आम्ही इथं उभे होतो. आणि ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. आम्ही फक्त 6 महिन्यासाठी येऊन पक्ष बदलून किंवा मलिदा घेऊन आम्ही राजकारण करत नाही. आम्हाला सुद्धा काही गोष्टी ऑफर आलेला, पण आम्ही बोलल्याप्रमाणे ठाकरेंचं रक्त आमच्यात आहे. आम्ही भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊनच जाणार. हा जो आमचा माझा स्वतःचा जो काही मंत्र आहे, तो मी तुम्हाला परत एकदा सांगतो. मला कुठल्याही प्रकारची कधीही ऑफर आली तरी सुद्धा मी भगवा सोडणार नाही. या दृष्टीने आम्ही आहोत. लोकांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. निष्ठेने लढणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे. आज आमचे मित्र असतील विशाल ससाने, एकमेव नगरसेवक विधानसभेमध्ये आहे. ती व्यक्ती सुद्धा आज त्याच हेतूने आज पक्षामध्ये उभे आहे. त्यामुळे आमचा जो पॅनल आहे तो खरोखर परिपूर्ण झालेला आहे. कारण आमच्या अक्षताताई असतील, आमच्या पोसम साहेबांनी तिथं खूप काम केलेलं आहे. त्यामुळे पोसम महिला आल्यामुळे पोसम त्यांना उभं राहायला लागते. त्याप्रमाणे आम्ही जे सगळं आम्ही चौघही आहोत हे इथं हे आहोत. आणि इतिहास घडणार आहे पूर्ण नवी मुंबईमध्ये की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला नगरसेवक हा तुमच्या लोकांनी LIG कर असतील, आमचे नेहरू जुईनगर असतील, ती लोक देणार आहेत. हा मला विश्वास आहे.